हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज खूप दिवसातून लॉंग व्हिडिओ येतोय आणि आता 2-3 दिवसाचं थोडं शूट घेतलेलं. आज एकत्र सगळं येतंय. तर आता इथं संध्याकाळची दिवाबत्ती केली. बाहेर बारीक पाऊस चालू आहे त्यामुळे दिवा काही राहत नाही. आता काचेचा वगैरे दिवा, त्याला काच असेल दिव्याला तर आपण लावू शकतो, पण काच नसेल तर बाहेर आता कसं वारं पण आणि पाऊस पण आहे त्यामुळं नुसती अगरबत्तीच लावते मी आता सध्या. तर आज पाऊस मोठा तर नव्हता पण बारीक आहे, तो उघडलेलाच नव्हता. त्यामुळं असं काहीसं वातावरण आहे. आता ह्या 8 दिवसात ना बऱ्यापैकी पाऊस म्हणजे सारखा चालूच आहे. वांग्याला पण एवढी वांगी आली होती आणि ही फुलं शेवंतीला ना खूप सगळी फुलं येतात आता पावसाळ्यात. शेवंतीचं एक जरी रोप लावलं ना ते पसरत जातं आहे. आणि ब्रह्मकमळला ना हे परवा फुलं आलेली होती आणि ती काय तोडलीच नाही. आम्ही एक फक्त तोडून देवाला घातलं होतं, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं तर त्यावरती एवढ्या सगळ्या कमेंट आले की म्हणजे ते फुलं तोडू नका वगैरे असं. खूप सगळं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. त्यामुळं फक्त एक फूल तोडून मी देवाला घातलं होतं, ते पण पूजा केल्यानंतर. आणि अजून पण खूप सगळ्या कळ्या आल्या. तर एका दिवशी ना 12 फुलं आलेली होती. तर ही सगळी ना अशीच आहेत आणि अजून पण तेवढ्याच कळ्या आलेल्या आहेत. तर ह्या वेळे ना पहिल्यांदा असं झालं की ब्रह्मकमळ आहे याला एवढ्या सगळ्या कळ्या किंवा फुलं येत आहेत. ह्याच्या अगोदर वर्षातून फक्त 2दाच यायचे. आणि पपई पण आलेले आहेत आता ह्या झाडाला. आणि नारळ मात्र खूप दिवसातून ह्याला नारळ लागलेत पण ते पण आता गळत आहेत. तर यावरती काय उपाय असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही बघा ब्रह्मकमळची फुलं दिसायला एवढी सुंदर दिसतात ना रात्रीच्या वेळी फुलल्यानंतर. एकदम 12 फुलं आहेत ना एकत्र आलेली होती. तर संध्याकाळच्या वेळेला मग आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये ना बऱ्याच सगळ्यांचं असं मत होतं की ब्रह्मकमळ आहे ते आपल्याकडे येत नाही, हे ओरिजिनल ब्रह्मकमळ नाही. तर ओरिजिनल ब्रह्मकमळ फक्त हिमालयात येतं. गुगलवर सर्च केलं तर ना 2 प्रकारचे ब्रह्मकमळ दाखवतात, हे पण आहे आणि दुसरं पण असेल. मग आता ओरिजिनल जर ते असलं तरी आपल्याकडे आता गुलाबाची झाडं असली तर बघा त्यामध्ये भरपूर प्रकार येतात, तसंच ह्यामध्ये पण असू शकतं. पण जाऊ द्यात, हे कोणत्या तरी फुलाचं झाड आहे. तर आम्ही तर ब्रह्मकमळच म्हणतो ह्याला. मग संध्याकाळच्या वेळेला परत पूजा वगैरे करून घेतली. आणि आज इथं ना जवसाची चटणी करायची होती. जवस असं पण खाल्लेलं चांगलं आहे, आपल्या ह्याच्यासाठी केसांसाठी खूप उपयोगी आहेत. त्यासोबत वजन कमी करताना सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला होतो. तर ते मी 4 वाजताच भाजून ठेवलेलं होतं आणि आता थंड झालं. आता ह्याची चटणी करून किंवा असं पण बारीक करून ते खावा म्हणतात. तर इथं ना माडग्याचं जे हुलगं असतं, लाल हुलगं असतं ना, तर ते पण भाजून बारीक करून ठेवते. मग आपल्याला ज्यावेळी करायचं त्यावेळी बरं पडतं. शाळेतून मुलं आल्यानंतर ना रोज त्यांना काय द्यायचं हा पण एक मोठा प्रश्न असतो. त्यांना पण रोज वेगळंच हवं असतं, रोज एकच नाश्ता नको असतो. तर हे माडगं पण त्यांना आवडतं, तर ते पण आज केलेलं होतं ते आल्यावर. आणि राहिलेलं मग आता सगळं बारीक करून ठेवलं मी. आणि जवसाची चटणी करताना मी ना नॉर्मल आपली रेग्युलर काळं तिखट आहे ना तेच टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. चटणी जास्त तिखट करत नाही, कारण हे जास्त प्रमाणात जवस खाल्लं जावं म्हणून. नॉर्मल असं प्लेन बारीक करण्यापेक्षा ना थोडंसं नॉर्मल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. काही जण फक्त मिरची पावडर टाकून सुद्धा बारीक करतात. आणि किचनची पट्टी नाही तर पाणी जाऊन थोडंसं लीक होतं, त्यामुळं त्यातून थोडंसं पाणी पण कधी खाली यायचं कोपऱ्यातून मला वाटतं. त्यामुळे ती पट्टी लूज झालेली आणि साईडला निघलेली, पूर्णच पट्टी सेपरेट झाली. तर ही बसवायची होती. तर ह्याच्यातून ना एवढी धूळ सगळी निघाली होती. एकच एवढी छोटी पट्टी होती, पण त्यांनी ना ती पूर्ण बाजूला काढली, एकसारखी लेवल केली. खाली थोडंफार सिमेंट होतं ते पण सगळं काढून मग त्याला ना थोड्याशा खाचा दिल्या आणि मग बसवून घेतली. त्यामुळं एवढी धूळ उडेल असा काही अंदाज नव्हता. परत हे साफ करायला मात्र बराचसाच वेळ गेला एक करून. आणि त्यात कसं हे वरती पाणी पण आजच्या दिवसाला लागू द्यायचं नव्हतं. ही किचनची जी पट्टी आहे छोटी ती गम लावून त्यांचे म्हणजे त्यांचं काय केमिकल असेल त्यानं ते चिटकवलेले होते. त्यामुळे हे हळूहळू सगळेच कापडानंच मला हे धूळ काढायची म्हणजे काढावी लागली. त्यामुळे बराचसाच वेळ गेला आणि बरंचसं सगळ्या घरात ही धूळ झालेली होती. तर एक 10 मिनिटाचंच काम होतं ही किचनची जी पट्टी ती चिटकवायचं, पण काम मात्र परत 3 तास तरी वेळ गेलेला. आता वरचं पण आहे खिडकीत वगैरे पण ते जाऊन बसलं आहे. आता ते खिडकी सगळं मला धुवायलाच लागणार आहे, पण आज जेवढं वरच्यावर आहे तेवढं मी धुवून घेते, म्हणजे पुसून घेते आता सध्या. तर मग नंतरच्या वेळे म्हटलं हे सगळं आता वरून पूर्ण वरती टाईल्सवरती पण बऱ्यापैकी बसलेच थोडंसं, तर ते पण सगळं धुवून घ्यायचं आहे. तर ते नंतर सगळं साफ करून घेतलं. हॉलमध्ये सुद्धा गेलेलं, फ्रीजवरती जिथं होतं ते सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि बऱ्याच जणींना ना हे जे चिगळची भाजी असते ना त्याची थालीपीठ केलेल्याची रेसिपी पाहिजे होती.
तर चिगळाची भाजी ना ही कट करून घेतली. आता ही भाजी नीट कशी करायची आपण कमेंट आलती मला ह्यावरती पण. तर ह्या भाजीला ना थोड्याशा मुळ्या असतात कुठं कुठं, तेवढ्या मुळ्याच काढायच्या असतात, नंतर धुवून ठेवायची आणि आपण ही कट करून घेऊ शकतो. तर यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे, पालक पण थोडीशी होते तर ते पण टाकलेले आहे, आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं ह्याची पेस्ट टाकायची. थोडासा ओवा आणि हळद टाकून ना चवीपुरतं मीठ टाकून मळून घ्यायचं. यामध्ये थोडंसं हुलग्याचं पीठ होतं शिल्लक, तर ते पण मी 2-4 चमचे टाकलेलं होतं, आणि ज्वारीचं पीठ टाकले आणि डाळीचं पीठ. गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकलं नव्हतं. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, पण वजन कमी करताना पण बऱ्याच जणींना असं वाटतं की म्हणजे काय खायचं हा पण प्रश्न असतो. बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही चपाती भात बंद केला तर भाकरी किंवा अशी थालीपीठं यामध्ये वेगवेगळ्या भाज्या, कधी कोबी खिसून, कधी बीट खिसून, म्हणजे आपल्याला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही करू शकता. चिला वगैरे केलं ते पण बरं पडतं. म्हणजे भाकरी रोज 2 टाईम भाकरी पण जात नाही किंवा ती खाऊ वाटत नाही. सुरुवातीला काय वाटत नाही, पण 1-8 दिवस गेल्यानंतर ना भाकरीचा पण कंटाळा येतो. मग असं वेगवेगळे हेल्दी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आता ना वजन कमी करताना बऱ्याच जणींचं असं असतं की म्हणजे आम्हाला भूक कंट्रोल होत नाही, तर तसं होतं कारण आपण प्रोटीन जास्त घेत नाही. त्यामुळं ना प्रोटीनचा इंटेक व्यवस्थित असेल तर मग भूक आपल्याला कमी लागते. त्यासाठी ना सोयाबीन सगळ्यात बेस्ट आहे. आपलं सोयाबीनचे जे छोटे छोटे वडे असतात ना ते पाण्यात उकळून घ्यायचं, आणि तव्यावरती ना त्या पाण्यात फक्त थोडंसं मीठ टाकून ते उकळून घ्यायचं, आणि आपलं स्वयंपाक झाल्यानंतर फक्त ते पाण्यातून पिळून आपण भाजीसाठी कसं वापरतो तसं पिळून घ्यायचं, आणि थोडंसं अर्धा चमचा जरी तव्याला तूप लावलं ना त्यावरती ते क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. मग भाजी कोणती का असेल ना त्यासोबत तुम्ही मूठभर ते प्रत्येक जेवणात घेतलं ना बऱ्यापैकी प्रोटीन त्यामधून आपल्याला भेटतं. तर ती एक सगळ्यात म्हणजे सोपा ऑप्शन मला वाटतो, कारण आपल्याला प्रत्येक वेळी घरच्यांच्या वेगळ्या भाज्या, आपल्या वेगळ्या भाज्या असं करणं होत नाही. मग त्यामुळंच आपल्याला म्हणजे बऱ्याच बायकांचं असं होतं की डाएट करणं होत नाही, म्हणजे सगळ्यांचं करायचं आणि परत आपल्यासाठी वेगळं करून खायचं, ह्याचा कंटाळा येतो नंतर. तर तो ऑप्शन आहे, तुम्ही ना सोयाबीन तसं खाऊ शकता. 1 मूठ सोयाबीन म्हणजे प्रत्येक जेवणात तुम्ही घ्या, त्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंडी घेऊ शकता, त्यामध्ये पण चांगलं प्रोटीन आहे. 1 अंड्याचं पिवळं खाऊ शकता, 1 अंड्याचं तुम्ही काढून टाकलं तरी चालते. मग आता मुलं शाळेतून आल्यानंतर ना हे भेळ असते, आता घरात मुरमुरे आणून ठेवते असं, मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी शेव आहे ती टाकून चिंच आणि गुळाचं पाणी घरीच बनवते. पण परवा कचोरी आणलेली त्याचं होतं तर तेच मी यामध्ये टाकले, पण हे जास्त त्यांना आवडलं नाही, बाहेरचं होतं ते. तर घरी बनवलेलंच आवडतं. गरम पाण्यात गूळ आणि चिंच भिजत घालते, आणि त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, जिरा पावडर टाकली ना, फक्त नॉर्मल तेवढंच पाणी टाकते. तर अशी साधी सिंपल भेळ तर हे आवडते मुलांना. तर चला इथंच व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.